नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आता ठाण्यामध्ये देखील त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील तीनहात नाका या परिसरामध्ये भला मोठा हा बॅनर ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांनी लावलेला आहे। दोन मराठी बांधवांनी एकत्र येणं हीच महाराष्ट्राची इच्छा, देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत असे त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। सर, काय सांगाल या बॅनर लावायचं कारण काय? हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात सत्तेसाठी किंवा सत्तेत पुढे जाण्यासाठी बाप बदलण्याची प्रथा नाही आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर काही दिवसांपासून नितेश राणे हे वाचाळवीरासारखे वेगवेगळे वक्तव्य करत आहेत। मागे ते बोलले की त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या मेळाव्यात त्यांनी संबोधलं की देवेंद्र फडणवीस हा आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे। तेव्हा आम्ही त्याच्यावरती काही रिॲक्शन दिली नाही, कारण की आम्हाला माहिती आहे त्यांना बाप बदलायची सवय आहेच। त्यानंतर काल परवा तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांनी परत एकदा भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांचे बाप आहेत। तर आमचा बाप बाबा देवेंद्र फडणवीस नाही, माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल आदर आमच्या मनात नक्कीच आहे, पण ते आमचे बाप नाही। दुसरी गोष्ट, जर तुम्ही पाहिलं तर एकीकडे ही लोक प्रोपोगंडा करतात लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, आणि दुसरीकडे त्यांचाच आमदार त्यांचाच मंत्री त्या बहिणींचे वडील म्हणून फडणवीसांना दाखवत आहे। म्हणजे एक प्रकारे बघायला गेला तर हा लाडक्या बहिणींचा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि समस्त महाराष्ट्रातील जनतेचा हा अनादर आहे। जनतेवरती त्यांनी केलेला एक प्रकारे घाला आहे आणि हे सातत्याने बिंबवायचा प्रयत्न करत आहेत, लोकांवरती दडपशाही करायचा प्रयत्न करत आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा नितेश राणेंनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक चौकाचौकात, प्रत्येक नाक्यानाक्यावर असेच बॅनर, ज्यांना आपल्या बापाबद्दल आस्था आहे, ज्यांना आपल्या बापाबद्दल गर्व आहे, ती लोक असेच बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावतील। तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असे तुमची महाराष्ट्राची इच्छा आणि तुमची देखील इच्छा व्यक्त केली। बघा, दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचं हित नक्कीच आहे। दोन्ही बंधू जे आहेत ते एकाच झाडाचे दोन फळं आहेत। तुम्ही पाहिलं असेल की नुसती चर्चा सुरू झाली आहे, चर्चा सुरू झाल्यावर देखील यांचे धाबे दाणांले, यांच्या पायाखालची जी वाळू आहे ती सरकलेली आहे, आणि ही माझ्याच मनातली नाही आहे इच्छा, ही ठाणेकरांची इच्छा आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। तुमचं काय म्हणते, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत? नक्कीच आज महाराष्ट्राची जी आपण हे बघतोय वाटचाल जी चालू आहे त्याच्यामध्ये आज आम्हाला असं वाटतं प्रामाणिकपणे की ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं हित हे त्यांच्या हातूनच नक्की घडणार आहे। आणि माझी एक शिवसैनिक म्हणून माझी एक त्यांना कळकळीची विनंती आहे की दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं हित साधावं। थँक्यू। पण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी शिवसैनिकांकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।